हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 51 करणार आहोत। याच्यात आपल्याला पहिलं सांगितलं यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग, म्हणजे फॉर्म्युला वापरायचा आणि याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं। तर चला आपण पहिला प्रश्न करू। फॉर्म्युला यूज करून करायचा आहे, त्यांनी जसं सांगितलं तसंच करायचं आहे। पहा, एकदा प्लसमध्ये असेल एकदा मायनसमध्ये असेल। तर आपल्याला सांगितलेलं आहे जर एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये असेल तर पहिल्या जी संख्या आहे त्याचा वर्ग होतो, मायनसचं चिन्ह येतं, आणि दुसरी संख्या आहे जी दुसरी संख्या आहे त्याचा वर्ग होतो। ठीक आहे, एकदा प्लस आणि इथे पण तसंच आहे, इथं प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये आहे, त्याच्यामुळं पहिली जी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा। ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, आणि दुसरी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा आहे, त्याला पण ब्रॅकेटमध्ये घ्यायचं। आता आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, म्हणजे सोडवायचं आहे। एक्सचा वर्ग एक्स वर्ग होतो, वायचा वर्ग होते वाय वर्ग। अतिशय सोपा असा पहिला प्रश्न होता। ते झाल्यावर दुसरा प्रश्न पाहू। दुसरा प्रश्न लिहून घेऊ आपण। 3x - 5 3x + 5। आता इथं पहिलं मायनस असो की पहिले प्लस असो, इथे काही फरक पडत नाही। म्हणजेच आपल्याला काय करायचं, पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आहे, वजाबाकी लिहायची, दुसरी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा आहे, आणि मध्ये काय करायचं, वजाबाकीचं चिन्ह लिहायचं। आता आपल्याला लिहायचं 9, 3चा वर्ग काय होते, 3चा वर्ग 9 येते, आणि एक्सचा वर्ग काय आहे, एक्स वर्ग येते। त्याचप्रमाणे वजाबाकी येते, तर वजाबाकी लिहायचं, 5चा वर्ग किती येते, 25 येते। अतिशय सोपं आहे। पहा, 3x पहिले ही संख्या घेतली त्याचा वर्ग लिहायचं, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं। 5 घ्यायचे, 5 घेतले, आणि त्याला पण ब्रॅकेटमध्ये घेऊन आपण त्याचा वर्ग करायचा। मग हे 3चा वर्ग करायचा, 3चा वर्ग झाला 9, 3चा स्क्वेअर 9, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि 5चा स्क्वेअर होते 25। ठीक आहे, अशा प्रकारे आपण केलं। तिसरा प्रश्न पाहू आपण। तिसरा a + 6 a - 6। आता आपल्याला काय करायची, पहिली संख्या काय आहे ती घ्यायची, त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याचा वर्ग करायचा, वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, दुसरी संख्या घ्यायची, त्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, आणि त्याचा वर्ग करायचा। एकदा प्लस एकदा मायनसमध्ये असेल तर असंच करायचं। ठीक आहे, चला आता एचा वर्ग एच वर्गच होतं, आणि 6चा वर्ग होतो 36, म्हणजे 6चा स्क्वेअर काय ते आपल्याला 36 असा येतो। त्याच्यानंतर चौथा प्रश्न पाहू। एक्सच्या खाली 5 आहेत, म्हणजे x/5 + 6 x/5 - 6। एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये येणारच आहे आपल्याला, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। तर पहिली जी संख्या आहे ती लिहून घेऊत आपण, x/5 त्याचा वर्ग करायचा, आपल्याला वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, दुसरी संख्या लिहायची, त्याचा वर्ग करायचा। ठीक आहे, आता एक्सचा वर्ग किती येते, एक्स वर्ग, 5चा वर्ग किती येते, 25 येते, वजाबाकी लिहायची, 6चा वर्ग किती येते, 6चा वर्ग आपल्याला येते 36। तर आपलं उत्तर काही अवघड नाही, सगळं सोपंच आहे, त्याच्यामुळे काही घाबरून जायची काही गरज नाही। वाटत असेल की अवघड आहे, अजून एकदा पहा। ही पहिली संख्या आहे त्याचा वर्ग केला मी, ही दुसरी संख्या आहे त्याचा वर्ग केला, मध्ये वजाबाकीचं चिन्ह लिहिलं, कारण एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये आहे। एक्सचा वर्ग झाला एक्स वर्ग, 5चा वर्ग झाला 25, 6चा वर्ग झाला 36, मध्ये वजाबाकीचं चिन्ह लिहिलं। चला आता आपण काय करू, पुढचा जो प्रश्न आहे, यूज द फॉर्म्युला टू यूज द व्हॅल्यूज, हे आपण सॉल्व करू। आपल्याला यूज द फॉर्म्युला अँड फाइंड द व्हॅल्यूज। पहा, हा जर गुणाकार जरी मोठा दिसत असेल तरी काय अवघड नाही आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, सूत्र वापरायचं आहे, आणि थोडं विचार करून वापरायचं आहे, म्हणजे आपल्याला हे सगळं सोपं जाईल। आता आपण जर 502 पाहिलं तरी 500 + 2 आपण याला लिहू शकतो, 500 + 2, आणि याला लिहू शकतो 500 - 2, 500 - 2। आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये असेल तर आपण काय करू शकतो, मग
500 लिहायचं म्हणजे पहिली संख्या लिहायची आणि त्याचा स्क्वेअर करायचा. मधात मायनस लिहायचे आणि 2 लिहायचे त्याच्यानंतर आणि त्याचा स्क्वेअर करायचा. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. आता 5चा स्क्वेअर किती येते 25. 2 झिरोच्या जागी 2चे डबल काय होतात 4 झिरोज. ठीक आहे. त्याच्यानंतर 2चा स्क्वेअर किती येते 4. आता हे वजाबाकी करायचे. ठीक आहे. वजाबाकी करताना आपल्याला व्यवस्थित घ्यायचे. 2 2 5 1 2 3 4 0 1 2 3 4 0 आणि -4 करायचे. ठीक आहे. मग काय होतात आता याच्यातून आपल्याला काय करावं लागेल 14 999 लिहावं लागेल. इथं 1 घ्यावं लागेल. ठीक आहे. हे 6 हे 9 जसे तसे 9 9 आणि हे 2 4 मग ही संख्या किती झाली 2,49,996 आपल्याला असं उत्तर आहे. अतिशय सोपं आहे. फक्त पद्धतशीर व्यवस्थितपणे करायचं आहे आपल्याला. 2,49,996 नाही कळालं तर पुन्हा रिपीट जाऊन पहा. तुम्हाला सहज समजून जाईल. आता पहा इथं 97 आहेत आणि इंटू 103. आता याचा गुणाकार न करता आणि तुम्ही जेव्हा एकदा प्रॅक्टिस करताना हे सगळं सोपं वाटतं. ठीक आहे. हे 97च्या जागी आपण 100 -3 लिहू शकतो आणि याला 100 + 3 लिहू शकतो. 100 + 3. ठीक आहे. 100 - 3 100 + 3 झालं. चला एकदा प्लस एकदा मायनसमध्ये असेल तर काय करायचं पहिली संख्या लिहायची त्याचा वर्ग करायचा आणि वजाबाकीचं चिन्ह लिहायचं आणि दुसरी संख्या लिहायची मग त्याचा वर्ग लिहायचा. अतिशय सोपं झालं. 100चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 2 झिरोच्या जागी 4 झिरो मी म्हणलो. इथं 2 असेल म्हणजे त्याचे डबल होतात. ठीक आहे. 3 असेल तर याचे ट्रिपल होतात. ठीक आहे. म्हणजे 2च्या जागी ट्रिपल होतात त्याचे 6 होतात. आता हे 3चा स्क्वेअर किती ते 9. आता आपल्याला काय करायचं 10,000मधून 9 वजा करायचे. 10,000मधून 9 वजा करायचे. आता हे जात नाहीत 999 इथं 1 घेतला हे झाला 1 999 मग आपलं उत्तर आलं 9991. अतिशय सोपं आहे. असं काही अवघड नाही आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहू. 54 54 × 46. आता 54 × 46 म्हणजे 50 + 4 लिहू शकतो आणि 50 - 4 लिहू शकतो. 50 - 4 46 येतात आणि 50 + 4 म्हणजे 54 येतात. हे की नाही. तर आता आपण काय करू ही पहिली संख्या एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये आल्यामुळं पहिली संख्या घेऊ त्याचा वर्ग करू वजाबाकीचं चिन्ह लिहू 4 लिहू आणि त्याचा वर्ग लिहू. आता याचा वर्ग 5चा वर्ग किती ते 25. 5चा वर्ग 25 येते. 1 शून्यच्या जागी 1चे डबल 2 झिरो वजा 4चा वर्ग झाला 16. आता हे वजाबाकी केली. वजाबाकी करताना व्यवस्थितपणे करायची. हे जात नाहीत तर याला 49 केले. इथं 0 घेतले. इथं 4 इथं झाले 8 4 2 2484 2484 आपलं असं उत्तर आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे 98 × 102. 98 म्हणजे 100 - 2 100 + 2 100 - 2 म्हणजे 100चा स्क्वेअर -2चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर झाला 1 2च्या जागी 4 0 1 2 3 4 -2चा स्क्वेअर झाला 4. आता 10,000मधून 4 गेले 9,996 असं आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. अतिशय सोपा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ प्रत्येक पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.